बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात श्री क्षेत्र बाभळगावचे विद्यमान सरपंच वैजनाथ विठ्ठल लाटे मंगळवारी रात्री आपल्या दुचाकीवरून भोपा बाभळगाव रस्त्याने प्रवास करत होते। याच प्रवासादरम्यान काळोखात नेमकं काय घडलं हे अद्याप स्पष्ट नाही, पण बुधवारी पहाटे नेहमीच्या सवयीप्रमाणे व्यायामासाठी बाहेर पडलेल्या तरुणांना रस्त्याच्या कडेला एक मृतदेह आणि पूर्णपणे चक्काचूर झालेली दुचाकी मिळाली। जवळ जाऊन पाहिल्यावर हा मृतदेह आपल्या गावच्या उपसरपंचाचा असल्याचं लक्षात येताच सर्वांना मोठा धक्का बसला। नागरिकांनी तातडीने हिंदुर्ग पोलीस ठाण्याला माहिती दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा पूर्ण केला। मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून दुचाकीची अवस्था आणि इतर पुराव्यांवरून हा अपघात होता की यामागे आणखी काही कारण आहे याचा सखोल तपास पोलीस करत आहे। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण काय स्पष्ट होईल। बुधवारी दुपारी सुमारे 2 वाजता वैजनाथ लाटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यावेळी संपूर्ण गाव अश्रूंनी दाटलेल्या डोळ्यांनी उपस्थित होतं। स्थानिक राजकारणात आणि विकास कामात नेहमी आघाडीवर असणाऱ्या या तरुण नेत्याच्या जाण्याने बाभळगाव परिसरावर शोककळा पसरली आहे।